विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज संध्याकाळी बैठक पार पडणार आहे। या बैठकीत अर्थसंकल्प अधिवेशनावर किती दिवस कामकाज चालणार याबाबत चर्चा केली जाईल। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बैठक घेतली। वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक पार पडली। राज ठाकरेंनी या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून पक्ष संघटना तसंच मुंबई लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतलाय। नगरमध्ये 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान सांस्कृतिक महोत्सव भरवण्यात आलाय। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून हा महोत्सव साजरा होतोय। दुसरीकडे 1 ते 4 मार्च दरम्यान अजित पवार गटाचे आमदार निलेश लंकेंनी शिवपुत्र संभाजी महानाट्याचं आयोजन केलंय। यामुळे लोकसभा निवडणुकीची ही तयारी असल्याची चर्चा सुरू होतीये। केंद्रीय मंत्री रामदास आठवले लक्षद्वीपच्या 2 दिवसीय दौऱ्यावरती आहेत। यावेळी त्यांनी बंगाराम बेटावर समुद्रात स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला। खोल समुद्रात जाऊन त्यांनी थरारक समुद्र सफार केली। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। समीर वानखेडेंना उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिलाय। कॉर्डिलिया क्रूज प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात 1 मार्चपर्यंत कारवाई करू नये असे निर्देश उच्च न्यायालयानं दिलेत। न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर याची सुनावणी झाली। या प्रकरणी पुढील सुनावणी 1 मार्चला होणार आहे। भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या भावाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली। आमदार गायकवाड गोळीबार प्रकरण ताजं असतानाच त्यांच्या भावाच्या ऑफिसची काहींनी तोडफोड केली आहे। या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। हा हल्ला राजकीय वैमनस्यातनं किंवा व्यावसायिक वादातनं झाला का याचा तपास सुरू आहे। कोल्हापूरमध्ये कॉम्रेड गोविंद पानसर यांच्या घरापासून निर्भय मॉर्निंग वॉक काढण्यात आला। पानसर यांच्या खुनाला 9 वर्ष पूर्ण झाली, मात्र अजूनही खुनातील मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली नाही। हे फक्त पोलिसांचं अपयश नसून राज्य सरकारचंही अपयश असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय।